बंधू अशोक खरातला 2 दिवसांची पोलीस कोठडी, 6व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयाकडून कोठडी, मृत्यूची भीती दाखवून महिलांवरील अत्याचार प्रकरणी खरातवरती 6वा गुन्हा, तर काल 5व्या गुन्ह्यामध्ये नाशिक कोर्टानं खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। बंधू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातची पुन्हा एसआयटी कडून चौकशी। हर्षवर्धन खरातचा एसआयटी अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवला। खरातच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती घेण्यासाठी हर्षवर्धन खरातची कसून चौकशी झाली आहे। आर्थिक व्यवहाराबाबत माहिती नसल्याचं हर्षवर्धन खरातनं दावा केला आहे। अशोक खरातच्या आणखी एका जामीन व्यवहाराची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती। उरणमधील चाणजे इथं जमीन खरेदी केल्याची माहिती आहे। 3 ते 4 कोटी किंमत असलेली जमीन स्वस्तात खरेदी केल्याचा दावा। खरात कोठडीमध्ये असताना फेरफार मंजूर झाल्याची माहिती। अशोक खरातच्या संबंधित शिर्डीतील निलेश जपेची ईडीकडून तब्बल 12 तास चौकशी। शिर्डीतील हॉटेल मरीगोल्ड आणि जपेच्या कोरेगावमधील घरी एकाच वेळी ईडीची कारवाई। निलेश जपेचा अशोक खरात सोबत आर्थिक व्यवहार असल्याची ही माहिती। ईडीनं कागदपत्र जप्त केली आहेत। नाशिकच्या टीसीएस प्रकरणामधील 4 संशयित आरोपींचा एसआयटीनं घेतला ताबा। कंपनीमधील एका कर्मचाऱ्याचं धर्मांतर केल्याप्रकरणी एसआयटीचं पथक तपास करणार। न्यायालयाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या 4ही जणांना आज कोर्टात हजर करणार। नाशिक पाठोपाठ मुंबईमध्ये देखील कॉर्पोरेट जिहादची चर्चा। हिंदू मुलीला मुस्लिम तरुणानं फोनवरती पाठवलेत अश्लील मेसेजेस आणि फोटो। दोघंही करत होते एकाच कंपनीमध्ये काम। आगरीपाडा पोलिसांकडून अशरफ नावाच्या तरुणाला अटक। माझ्या मुलीबरोबर हे प्रकरण घडलेलं आहे, जे पिरामल टावरमध्ये टेलिकॉलिंगचं काम करत होती आणि तिकडे एक ग्रुप होता। त्या ग्रुपमध्येच तो मुलगा होता अशरफ सिद्दीकी करून। त्यांनी जॉब गेल्यानंतर त्या ग्रुपमधनं 4-5 मुलींचा, हिंदू मुलींचा नंबर काढला आणि सगळ्यांना घाणेरडे मेसेज ऑन व्हिडिओ पाठवण्याचे चालू केले। त्याच्यातनं माझी एक मुलगी होती ज्यांनी हा प्रकरण माझ्याबरोबर शेअर केला आणि त्याच प्रकरणाबाबत आम्ही पोलीस चौकीमध्ये आले आणि कंप्लेंट नोंदवली आहे। FIR झालेली आहे आणि त्या मुलालाही अरेस्ट केलं गेलं आहे। ठाण्यातील मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबांना मुंबई ठाण्यासह राज्याबाहेर अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय। तुमच्यावरती काळी जादू केली तर ती दूर करतो असं सांगून तो कोट्यवधींचा गंडा घालायचा। अघोरी पूजा करून पैसे मिळवून देण्याचं त्यांना आमिष दाखवलेलं होतं। मालेगाव धुळे मतदार यादीमध्ये तब्बल 22,000 मतदारांची नावं समान। भाजपचे नेते किरीट सोमय्यांचे एक्स पोस्टद्वारे गंभीर आरोप, तर वोट जिहाद असं म्हणत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरती सवाल। धुळे जिल्हाधिकारी मालेगावमधील अधिकाऱ्यांची सोमय्या भेट घेणार। टिटवाळा ड्रग्ज पेडरल आमिर सय्यदनं विकल्या एक्स्टसीच्या 25,000 गोळ्या। आमिर सय्यदची लिव्ह इन पार्टनर अश्विनी पॉलच्या चौकशीमध्ये माहिती उघड। परदेशातून गोळ्यांची तस्करी केल्याचा संशय, तर अटक करण्यापूर्वी 5,000 गोळ्या या अश्विनीकडे दिल्याचंही उघड झालंय। मुंबईतील नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये फिल्म इंडस्ट्रीचं कनेक्शन समोर। ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक केलेली जिया जेकब अभिनेत्री असल्याची माहिती आहे। जिया जेकबच्या बँक खात्यावरती लाखोंचा व्यवहार झाल्याचं उघड। विरारच्या विराटनगर परिसरामध्ये घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा 2 दिवसात छडा। शेजारच्या मुलानं चोरी केल्याचं तपासातून उघड। अल्पवयीन मुलासह 3घांना अटक, तर चोरीचा मुद्देमालही जप्त। काही महिन्यांपूर्वी शेजारच्या मुलाला घराची चावी ही सापडलेली होती। बुलढाण्यात रेती माफियांचा हैदोस। तहसीलदारावरती तहसील कार्यालयावरती जाऊन हल्ला। नांदुरा तहसीलदार अजित जंगम यांच्यावरती लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला केलाय। अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती कारवाई केल्यानं हा हल्ला झालाय। आरोपी हा सध्या फरार आहे। पिस्तूल घेऊन फिरणारा आरोपी पोलिसांच्या जाळामध्ये। 11 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीकडून पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त। गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। मीरा भाईंदर परिसरामध्ये अंमली पदार्थविरोधी मोठी कारवाई। भाईंदर रेल्वे स्थानकावरती कोकेनची विक्री करण्यासाठी आलेल्या परदेशी नागरिकाला अटक केली आहे। आरोपीकडून जवळपास 40 ते 45 लाखांचं कोकेन जप्त। सांगलीच्या आटपाडी तालुक्यामधील खरसुंडी गावामधील श्री सिद्धनाथ मंदिरातील चांदी ही गहाळ मुद्दा चव्हाट्यावरती आलाय। मंदिरातील गाभाऱ्यासाठी चांदी दान केलेल्या भाविकाचा ट्रस्टच्या कारभारावरती संशय। ट्रस्टचे चेअरमन सचिवांची चौकशी करण्याचे धर्मादाय आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी आहे। कुर्ला रेल्वे स्टेशन बनलंय स्केटबोर्डिंगचं मैदान। 2 तरुणांचा जीवघेणा स्टंट एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद। रेल्वे पोलीस आणि आरपीएफ असताना देखील स्टंटबाजी। मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल आता विचारला जातोय।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.